नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच आपण आपल्या ॲग्री गँगच्या टेलिग्राम चॅनलवर आणि इन्स्टा पेजवर फिफ्थ सेमचे जे तुमचे सिलेबसला कोर्स असतील त्या कोर्सेसची लिस्ट पोस्ट केली होती. आता तेव्हा आपल्याकडे सिलेबस कॉपी अवेलेबल नव्हती, म्हणून आता आपल्याकडे सिलेबस कॉपी अवेलेबल झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्या पोस्टमध्ये सब्जेक्टचे नावं बघितले असतील, त्यांचे क्रेडिट वगैरे सर्व गोष्टी बघितल्या असतील. तर आता आपल्याकडे डिटेलमध्ये सिलेबस कॉपी अवेलेबल आहे. तर आता आपण तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती देऊ की या सर्व सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पहिले एक ओव्हरलुक घ्या तुम्ही कोर्सेस लिस्टवर. त्यात तुम्हाला सेकचा कोर्स होता, स्किल एनहान्समेंट कोर्स, तो कोर्स आता नाही आहे. पहिले 4 सेम तुम्हाला स्किल एनहान्समेंटचे कोर्स होते. आता 5व्या सेमपासून तुम्हाला स्किल एनहान्समेंटचे कोर्स नसणार. आता डायरेक्ट तुम्हाला थेरी कोर्स असतील पूर्ण. आता यात तुम्ही बघू शकता, तुम्हाला आता 10 सब्जेक्ट असे असतील ज्यांची तुम्हाला थेरीची एक्झाम द्यावी लागेल. म्हणजेच ओल्ड पासिंग क्रायटेरियाच्या ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट सेमपासून जे 10 सब्जेक्ट द्यावे लागायचे, ते आता तुम्हाला 5व्या सेमपासूनच 10 सब्जेक्ट द्यावे लागत आहेत. या अगोदर तुम्ही 6 मग 8 असे सब्जेक्ट दिलेले होते थेरी एक्झामला. तर आता तुम्हाला 10 सब्जेक्ट असतील थेरीचे. त्यात आता तुम्ही कोर्सेस बघू शकता आणि तुम्हाला ऑनलाईन कोर्ससुद्धा आहे. आता थर्ड सेमपासून तुम्हाला ऑनलाईन कोर्स स्टार्ट झाला होता. फोर्थ सेमलासुद्धा होता आणि आता फिफ्थ सेमलासुद्धा तुम्हाला ऑनलाईन कोर्स आहे. त्यानंतर 12वा कोर्स तुम्ही बघू शकता, EDT 351 म्हणजेच एज्युकेशनल टूर. आता तुम्हाला एज्युकेशनल टूरचा जो आहे तो कोर्स असेल. अदर कोर्सेसची तुम्हाला माहिती देऊन देतो. आता तुम्हाला MDCचा जो कोर्स आहे, त्यानंतर ॲग्रोचे 2 कोर्स इथे तुम्ही लिस्टमध्ये बघू शकता. पण तुम्हाला 2 नाही तर 3 कोर्स आहे ॲग्रोनॉमी डिपार्टमेंटचे. त्यात तुम्ही 6वा कोर्स जर बघाल तर त्यात AMT आहे, ॲग्रोमेट्रोलॉजी. हा सुद्धा ॲग्रोनॉमी डिपार्टमेंटच्या अंडर येतो. म्हणजे तसं बघायला गेलं तर तुम्हाला या सेमला ॲग्रोचे 3 कोर्सेस आहेत. त्यानंतर GPPचा तुम्हाला कोर्स आहे, क्रॉप इम्प्रूव्हमेंट, खरीप क्रॉप्स 1. त्यानंतर PP म्हणून एक कोर्स आहे, तो सुद्धा जेनेटिक्स डिपार्टमेंटमध्येच येतो. त्यात आहे फंडामेंटल्स ऑफ क्रॉप फिजिओलॉजी, म्हणजे तुम्ही प्लांट्सबद्दल सर्व गोष्टी शिकणार. त्यानंतर हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटचा कोर्स आहे, तो ओल्ड सिलेबसला जो 5व्या सेमला कोर्स होता सेम टू सेम तोच कोर्स आहे ऑर्नामेंटल क्रॉप्सचा. त्यानंतर पॅथॉलॉजीचा कोर्स तुम्हाला आता सेकंड सेमनंतर डायरेक्ट 5व्या सेमला आहे आणि सेम एंटोसाठी पण. तर तुम्हाला फंडामेंटल्सचे एंटोचे आणि पॅथोचे जे कोर्स झाले सेकंड सेमला, आता तेच कोर्स तुमचे ॲडव्हान्स आहेत. आता यात तुम्ही डायरेक्ट फील्डवरच्या डिसिजेस शिकशाल पॅथोमध्ये आणि एंटोमध्ये तुम्ही पेस्टबद्दल शिकशाल. त्यानंतर AHDSचा तुम्हाला कोर्स आहे. आता आपण एक एक करून सर्व कोर्सची डिटेलमध्ये माहिती घेऊ विद्यार्थी मित्रांनो. तर पहिला कोर्स तुम्ही बघू शकता, MDC 353 ॲग्रिकल्चरल मार्केटिंग अँड ट्रेड. आता ओल्ड सिलेबसला ॲग्रिकल्चरल मार्केटिंग अँड ट्रेड प्राइसेस म्हणून कोर्स होता 5व्या सेमलाच इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचा. त्याच कोर्सशी रिलेटेड हा कोर्स आहे, पण यात थोडा सिलेबसमध्ये चेंज आहे. आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. हा कोर्स जो विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटच्या अंडर येतो आणि हा कोर्स आहे तो 2+1चा कोर्स आहे. म्हणजे यात तुम्हाला सिलेबस जास्त असेल. यात तुम्ही बघू शकता पहिल्या लेक्चरमध्ये आहे तुम्हाला मार्केट अँड मार्केटिंग, त्यानंतर ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. मग चौथा जो लेक्चर आहे क्लासिफिकेशन अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मार्केट. क्लासिफिकेशनचं जो पॉईंट आहे हा टॉपिक ओल्ड सिलेबसला सुद्धा होता. त्यानंतर डिमांड सप्लाय हे सुद्धा ओल्ड सिलेबसला होतं. प्रोड्युसर सरप्लस हा टॉपिकसुद्धा ओल्ड सिलेबसच्या त्या इकॉनच्या कोर्समध्ये होता. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या ओल्ड सिलेबसच्या कोर्समधल्या आहे. बाकी तुम्हाला न्यू ॲडिशन आलेला आहे. हा कोर्स जो आहे तो थोडा वेगळा आहे ओल्ड सिलेबसच्या कोर्सपासून. यात नवीन गोष्टी ॲडिशन झालेल्या आहे सिलेबसमध्ये. मार्केट इंटिग्रेशनचा जो पॉईंट आहे तो सुद्धा ओल्ड सिलेबसला होता. तुम्हाला येथे मी ओल्ड सिलेबसची जी इकॉनॉमिक्सच्या कोर्सची सिलेबस कॉपी ती स्क्रीनवर दाखवतो. त्यात तुम्ही कम्पेअर करून बघू शकता या कोर्सचे आणि त्या कोर्समध्ये जे लेक्चर्स आहेत त्यात किती डिफरन्स आहे आणि किती लेक्चर्स जे आहेत ते सिमिलर आहेत. तर आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ओल्ड सिलेबसचा जो इकॉन होता त्या कोर्सची सिलेबस कॉपी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा कोर्स बघू. त्यात आहे ॲग्रो 356 इंट्रोडक्टरी ॲग्रो फॉरेस्ट्री. तर ओल्ड सिलेबसला फॉरेस्ट्री म्हणून एक कोर्स होता सेकंड सेमला, तो नॉन ग्रेडियलचा कोर्स होता आणि तो पण 1+1चा होता. पण आता हा तुम्हाला जो कोर्स आहे तो ॲग्रो फॉरेस्ट्रीचा कोर्स आहे. यात ॲग्रिकल्चरशी रिलेटेड जी फॉरेस्ट्रीची आपण प्लांटेशन करतो त्याबद्दल तुम्हाला शिकवण्यात येईल. तर त्या कोर्समधल्या काही गोष्टी असतील पण पूर्ण गोष्टी नसणार, थोड्या थोड्या गोष्टी त्यात असतील. आता यात तुम्ही इंट्रोडक्शन टू ॲग्रो फॉरेस्ट्रीच्या सिस्टीम आणि MPTs म्हणजे मल्टीपर्पज ट्रीज. आता तुम्ही सॉईलच्या कोर्समध्ये मागच्या सेमला बघितलंच असेल MPTs त्या ट्रीजबद्दल. तर ते ट्रीज आहेत त्यावर एक सेपरेट लेक्चर आहे तुम्हाला. त्यानंतर ॲग्रो फॉरेस्ट्री, इकॉलॉजी, मग विंड ब्रेक, शेल्टर ब्रेक, सोशो इकॉनॉमिक ॲस्पेक्ट्स ऑफ ॲग्रो फॉरेस्ट्री, सिल्व्हिपाश्चरल सिस्टीम, या सर्व गोष्टी तुम्हाला असतील. आता पण हा सिलेबस पूर्ण डिटेलमध्ये नाही सांगणार. जर डिटेलमध्ये सांगायला गेलो तो व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे आपण मेन गोष्टी थोड्या सांगतो आहे. बाकी हा कोर्स एक नवीन कोर्स आहे. तर पण हा कोर्स जो असेल तो इझी असेल. यात जास्त अवघड काही कन्सेप्ट नाही, तर इझी गोष्टी असेल. याच्या नवीन सिलेबसनुसार नोट्ससुद्धा आपण लवकरच प्रोव्हाइड करू. त्यानंतर आता
ॲग्रो 357 वीड मॅनेजमेंटचा जो कोर्स आहे, आता ओल्ड सिलेबसला हा जो कोर्स होता ॲग्रो 3510 म्हणून होता आणि हा इलेक्टिव्ह कोर्स होता. आता हा जो कोर्स आहे तुम्हाला प्रॉपर एक कोर्स म्हणून आलेला आहे. आता हा सेम त्या सिलेबसशी रिलेटेड गोष्टी आहेत यात, पण तो जो कोर्स होता तो 2+1चा होता. आता हा जो कोर्स आहे तो 1+1चा आहे. आता आपण याची सिलेबसचे कॉपी जर बघितली तर आता तुम्हाला स्क्रीनवर ओल्ड जो ॲग्रोचा कोर्स होता त्याची सिलेबस कॉपी एक ठिकाणी दाखवतो आहे आणि आता तुम्ही ही सिलेबस कॉपी बघा, कम्पेअर करून तुम्ही बघू शकता. व्हिडिओला पॉज करून तुम्ही बघून घ्या एकदा ओल्ड सिलेबस कॉपी आणि ही सिलेबस कॉपी. तर इंट्रोडक्शन टू वीड्सचा पार्टसुद्धा ओल्ड सिलेबसला होता. मग रिप्रोडक्शन डिसेमिनेशन ऑफ वीड्स हा सुद्धा ओल्ड सिलेबसला होता. त्यानंतर कन्सेप्ट अँड प्रिन्सिपल्स ऑफ वीड मॅनेजमेंट हे सुद्धा ओल्ड सिलेबसला होतं. मग इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट, क्रॉप वीड कॉम्पिटिशन हे ओल्ड सिलेबसच्या याच्यात होतं. हर्बिसाईडबद्दल होतं, ॲडज्युअन्स, हर्बिसाईड फॉर्म्युलेशन, मोड ऑफ ॲक्शन, सिलेक्टिव्हिटी ऑफ हर्बिसाईड, या सर्व गोष्टी ज्या होत्या ओल्ड सिलेबसच्या सुद्धा होत्या. आता तुम्ही बघू शकता, आता तुम्ही येथे स्क्रीनवर बघू शकता हर्बिसाईड मिक्सचर, कम्पॅटेबिलिटी, हर्बिसाईड रेजिस्टन्सबद्दल सुद्धा येथे टॉपिक्स आहेत. तर हा जो ओल्ड सिलेबसचा जो वीड मॅनेजमेंटचा कोर्स होता जवळजवळ त्याच्याच गोष्टी ह्या कोर्समध्ये आहे, फक्त सिलेबस तुमचा कमी झालेला आहे. आता पुढचा कोर्स जो आहे तो GPP 353 क्रॉप इम्प्रूव्हमेंट खरीप क्रॉप्स 1 ओल्ड सिलेबसला पण सेम याचं कोर्स टायटल होतं, जस्ट कोर्स नंबर जो होता तो वेगळा होता. आता हा जो कोर्स आहे तो ओल्ड सिलेबसला पण 1+1चा होता आणि तुम्हालासुद्धा 1+1चा आहे. आता आपण याची सिलेबस बद्दल बघू. तर यात आहे सेंटर्स ऑफ ओरिजिन, डिस्ट्रीब्युशन ऑफ वाईल्ड स्पेसिस ऑफ डिफरंट खरीप क्रॉप्स. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या सेमला जो GPPचा कोर्स शिकला 4थ्या सेमला, त्यात ज्या गोष्टी होत्या सेंटर ऑफ ओरिजिन, प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, त्यानंतर तुम्हाला सांगतो मी येथे ब्रीडिंग फॉर बायोटिक स्ट्रेस, ब्रीडिंग फॉर अबायोटिक स्ट्रेस, ह्या सर्व गोष्टी त्या कोर्समध्ये त्यांनी दिल्या आणि त्याच गोष्टीसुद्धा या कोर्समध्ये आहे. म्हणजे या गोष्टी तुम्ही त्या कोर्समध्ये शिकलेल्या असणार. तुम्ही मागच्या सेमला या गोष्टी शिकलेल्या आहेत GPPच्या कोर्समध्ये. या कोर्सचा तुमचा 25% अभ्यास तर झालेलाच असेल, कारण हे टॉपिक तुम्ही मागच्या GPPच्या कोर्समध्ये शिकले जात. त्यात सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजीचा जो पार्ट आहे तो आहे. तुम्ही ओल्ड सिलेबसला जो GPP होता त्याची सिलेबस कॉपी स्क्रीनवर बघू शकता. त्यात जे टॉपिक्स आहेत तेच टॉपिक्स तुम्हाला आताच्या कोर्समध्ये आहे. म्हणजे जवळजवळ तुमचा 90% सिलेबस सेम टू सेम आहे त्या कोर्सचा आणि या कोर्समध्ये. ओल्ड सिलेबसच्या नोट्स जरी तुम्ही या कोर्ससाठी रेफर केल्या तरी चालेल, यातसुद्धा तुमचा अभ्यास चांगला होऊन जाईल. आता पुढचा कोर्स आपण बघू PP 351. हा सुद्धा जेनेटिक्स डिपार्टमेंटच्याच अंडर येतो कोर्स. फंडामेंटल्स ऑफ क्रॉप फिजिओलॉजी. आता ओल्ड सिलेबसला सेकंड सेमला होता, बॉट 1-1 म्हणून कोर्स होता. त्यात क्रॉप फिजिओलॉजीबद्दल गोष्टी होत्या. आता आपण एकदा सिलेबस कॉपी बघू आणि तुम्ही स्क्रीनवर ओल्ड सिलेबसचा जो तो कोर्स होता त्याची सिलेबस कॉपीसुद्धा बघू शकता. कम्पेअर करून तुम्ही बघू शकता की तुमचा सिलेबस त्या कोर्सशी रिलेटेड आहे का नाही. व्हिडिओला पॉज करून तुम्ही एकदा बघून घ्या. आता यात तुम्हाला इंट्रोडक्शन टू प्लांट फिजिओलॉजी, प्लांट्सचे बायोलॉजी कशी असते, प्लांट्स कसे वर्क करतात, प्लांट्सची मॉर्फॉलॉजी, ॲनाटॉमी, म्हणजे प्लांट्स बद्दल तुम्ही डिटेलमध्ये शिकणार. प्लांट्समध्ये कशा गोष्टी घडवल्या जातात, सर्व फंक्शन्स कसे असतात प्लांट्समध्ये, फूड इनटेक, एक्सक्रिशन, सर्व रेस्पिरेशन, सर्व गोष्टी तुम्ही शिकणार. त्यानंतर प्लांट सेल, प्लांट वॉटर रिलेशनशिप, ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, असेंट ऑफ सॅप, ट्रान्सपिरेशन ही एक मेन कन्सेप्ट आहे. मिनरल न्यूट्रिएंट्स ऑफ प्लांट. आत्तापर्यंत जे पॉईंट तुम्हाला सांगितले हे ओल्ड सिलेबसच्या याच्यात पण होते, पण जे लेक्चर नंबर 13 आणि 14 आहे त्यात हायड्रोपॉनिक्स आणि एरोपॉनिक्स आहे. हे एक न्यू ॲडिशन आलेलं आहे तुमच्या सिलेबसमध्ये. फोटोसिंथेसिसवर सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये गोष्टी असतील. आता हा जो कोर्स आहे तो 2+1चा असल्यामुळे तुम्हाला यात डिटेल आहे. ओल्ड सिलेबसला हा जो कोर्स होता तो 1+1चा होता, पण सिलेबस जो होता त्यात तो 2+1शी रिलेटेडच होता, म्हणजे तितकाच सिलेबस होता. त्यानंतर रेस्पिरेशनबद्दल तुम्ही शिकणार प्लांट्सच्या. मग प्लांट ग्रोथचे जे हॉर्मोन्स असतात त्याबद्दल माहिती मिळेल तुम्हाला. त्यानंतर फोटोपिरियडिझम, सेनेसेन्स अँड ॲब्सेशन या गोष्टींबद्दल तुम्ही शिकणार या कोर्समध्ये. म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही प्लांट्सबद्दल शिकशाल की प्लांट्सचं फंक्शन कसं असतं. त्यानंतरचा कोर्स आहे MT 351. हा जो कोर्स आहे 1+1चा कोर्स आहे, इंट्रोडक्शन टू ॲग्रोमेट्रॉलॉजी. तर ओल्ड सिलेबसला हा कोर्स फर्स्ट सेमला होता, इंट्रोडक्टरी ॲग्रोमेट्रॉलॉजी म्हणून. आता तुम्ही ओल्ड सिलेबसच्या कोर्सची जी सिलेबस कॉपी ती स्क्रीनवर बघू शकता आणि व्हिडिओला पॉज करून तुम्ही एकदा सिलेबस कम्पेअर करू शकता. यात तुम्ही बघू शकता इंट्रोडक्शन टू ॲग्रोमेट्रॉलॉजिकल, अर्थ ॲटमॉस्फिअर वेदर व्हेरिएबल, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, विंड सिस्टीम, सोलार रेडिएशन, ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर. त्यानंतर थर्मल टाईम अँड क्रॉप वेदर रिलेशनशिप, एनर्जी बॅलन्स, ॲटमॉस्फिअरिक ह्युमिडिटी अँड कंडेन्सेशन, प्रिसिपिटेशन ऑफ क्लाउड्स, आर्टिफिशियल रेनमेकिंग अँड मान्सून, वेदर हेझार्ड्स, ॲग्रिकल्चर अँड वेदर रिलेशनशिप्स, क्रॉप मायक्रो क्लायमेट मॉडिफिकेशन, क्लायमेट नॉर्मल्स अँड वेदर फोरकास्टिंग, क्लायमेट चेंज अँड ग्लोबल वॉर्मिंग या गोष्टी तुम्ही या कोर्समध्ये शिकणार आहात विद्यार्थी मित्रांनो. आता ओल्ड सिलेबसचा जो कोर्स होता फर्स्ट सेमला त्या कोर्समध्ये जे टॉपिक होते
ते टॉपिक थोडे तुम्हाला या कोर्समध्ये आहे, पण पूर्णपणे तेच टॉपिक्स नाहीत जसे GPBच्या कोर्समध्ये होते, ऑलमोस्ट सेम टॉपिक होते. पण आता तुम्हाला थोडे वेगळे टॉपिक्स आहेत आणि त्यासाठी नवीन नोट्स तुम्हाला रेफर करावं लागतील. पण जर तुम्हाला स्टार्टिंगला अभ्यास करायचा असेल तर कोर्सच्या नोट्ससुद्धा रेफर करू शकता. फक्त एक रेफरन्स म्हणून तुम्ही वापरू शकता. हा कोर्स पण एक इझी कोर्स आहे, 1+1चा कोर्स आहे. यानंतर आपण बघू हॉर्टिकल्चरचा कोर्स आहे. ऑर्नामेंटल क्रॉप्स, MEPs अँड लँडस्केपिंग हा जो कोर्स आहे 1+1चा आहे आणि ओल्ड सिलेबसला ऑर्नामेंटल क्रॉप्सचा जो कोर्स होता तो 5th सेमला होता आणि आतासुद्धा तो 5th सेमला आहे. तुम्हाला यात तुम्ही बघू शकता इम्पॉर्टन्स अँड स्कोपचा क्वेश्चन राहील. त्यानंतर जे मेन फ्लावर क्रॉप्स आहेत जसं रोज, जरबेरा, कार्नेशन, त्यानंतर कट फ्लावर अँड लूज फ्लावरचे जे क्रॉप्स आहेत त्याबद्दल आहे. मग मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स, प्रिन्सिपल्स ऑफ लँडस्केप यूज, ट्री, श्रब, क्लाइंबर्स, त्याच ऑलमोस्ट सिलेबस सेमच आहे. बाकी काही जस्ट गोष्टी ॲडिशन झालेल्या आहेत. आता प्रोसेसिंग अँड व्हॅल्यू ॲडिशन हा सुद्धा पार्ट ओल्ड सिलेबसच्या कोर्समध्ये होता. पुढचा कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो पॅथ 352. आता तुम्ही सेकंड सेमला पॅथचा जो कोर्स शिकले होते तो फंडामेंटल्सचा होता. आता तुम्हाला मेन कोर्स आहे. आता पॅथॉलॉजीमध्ये तुम्हाला डिसीजेसबद्दल शिकायचं असतं, तर आता त्या डिसीजेस जे आहेत ते तुम्हाला या सेमला आलेले आहेत. आता तुम्ही कोर्सला जे क्रेडिट्स आहेत ते 2+1चं आहे आणि याचं कोर्स टायटल आहे डिसीजेस ऑफ फील्ड अँड हॉर्टिकल्चरल क्रॉप्स अँड देअर मॅनेजमेंट. आता ओल्ड सिलेबसला जो कोर्स होता त्यात सेम कोर्स टायटल होतं, फक्त याचं पार्ट 1 होता आणि पार्ट 2 जो होता तो 6 सेमला होता. आता तुम्हाला पार्ट 1 नाही दिलेला आहे, येथे डायरेक्टच घेतलेलं आहे. आता काय सांगता येतं, पुढच्या सेमला अजून एक कोर्ससुद्धा असू शकतो, पण यांनी आता तर येथे मेन्शन नाही केलेलं आहे की पार्ट 1 आणि पार्ट 2. आता यात तुम्हाला ओल्ड सिलेबसला जो कोर्स होता त्यात राईस, मेज, सोरगम हे जे क्रॉप्स होते हे 5th सेमच्या कोर्समध्ये होते, पण 6th सेमला जो पॅथचा कोर्स होता त्या कोर्समध्ये वीट आणि ते होते. तर आता तुम्हाला डायरेक्ट वीट याच कोर्समध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता येथे तुम्ही डिसीजेसबद्दल शिकणार. या कोर्समध्ये तुम्हाला डिसीजेसचे सिम्टम काय असतात, त्यांची इटिओलॉजी काय असते, म्हणजे ते कॉजल ऑर्गॅनिझमबद्दल शिकण्यात मिळेल. ते कॉजल ऑर्गॅनिझम कसे डिसीज कॉज करतात, मग डिसीज सायकल, डिसीजचं मॅनेजमेंट कसं असतं, शुगर केन, कॉटन. आता शुगर केन आणि कॉटन ओल्ड सिलेबसला 5th सेमच्या कोर्समध्ये नव्हते, ते 6th सेमला होते. आता तुम्हाला या सेमच्या कोर्समध्ये ॲडिशन करण्यात आलेली त्यांची. त्यानंतर ग्राउंडनट, सोयाबीन, सनफ्लावर, मस्टर्ड, चिकपी, पिजन पी, ब्लॅक ग्राम, ग्रीन ग्राम असे तुम्हाला या क्रॉप्सच्या डिसीजेसबद्दल शिकण्यात मिळेल. त्यानंतर फ्रूट क्रॉप्समध्ये मँगो, सिट्रस, बनाना, पोमोग्रेनेट, ॲपल हे सर्व क्रॉप्स जे असतील यांचे डिसीजेसबद्दल तुम्हाला शिकण्यात मिळेल. आणि आता तुम्हाला जे पण क्रॉप्स असतील त्यांचे डिसीजेस जे असतात त्यांचं सायंटिफिक नेमसुद्धा पाठ करावं लागेल. आत्तापर्यंत तुम्हाला एवढं सायंटिफिक नेम्स नव्हते डिग्रीमध्ये, आतापासून तुम्हाला सायंटिफिक नेम्ससुद्धा पाठ करावे लागतील ह्या डिसीजेसचे. आता आपण एंटोचा कोर्स बघू. आता तुम्हाला सेकंड सेमलाच एंटोचा कोर्स होता फंडामेंटल्सचा, त्यानंतर तुम्हाला एंटोचा कोर्स नव्हता. आता तुम्हाला डायरेक्ट एंटोचा मेन कोर्स आलेला आहे, तो पण 2+1चा आलेला आहे, पेस्ट मॅनेजमेंट इन क्रॉप्स अँड स्टोर्ड ग्रेन्स. आता यात आपण सिलेबस कॉपीमध्ये बघू तुम्हाला कोणत्या क्रॉप्सचे पेस्टबद्दल शिकायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला जे पण पेस्ट असतील त्याबद्दल काय काय शिकायचं आहे, तर तुम्हाला त्यांचं सायंटिफिक नेम, मग ऑर्डर, फॅमिली त्या पेस्टची, त्यानंतर होस्ट रेंज की ते कोणत्या कोणत्या क्रॉप्सवर अटॅक करतात. काही पेस्ट जे असतात ते पॉलीपॅगस असतात, जसं की व्हाईट ग्रब, ते ऑल क्रॉप्सवर अटॅक करतात, पण काही पेस्ट जे असतात ते स्पेसिफिक त्याच क्रॉपवर अटॅक करतात. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन काय त्या पेस्टचं, मग त्या पेस्टची बायोलॉजी, मग बायोनॉमिक्स, नेचर, टाईप ऑफ डॅमेज काय असतं त्याचं, त्यानंतर मॅनेजमेंट कसं करायचं. आता एक्झामला तुम्हाला मोस्टली सायंटिफिक नेम, नेचर ऑफ डॅमेज आणि मॅनेजमेंटच विचारलं जातं, इतर गोष्टी कमी विचारल्या जातात. आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला कोणते कोणते क्रॉप्सचे पेस्ट शिकायचे, तर त्या पेस्टचे सुद्धा नावं इथे मेन्शन केलेले आहेत. त्यानं राईस, सोरगम, मेज, बाजरा, वीट, मायनर मिलेट्स यांचे तुम्हाला पेस्ट शिकायचे आणि त्या पेस्टचे तुम्हाला इथे नावंसुद्धा मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर पल्सेस क्रॉपमध्ये तुम्हाला पिजन पी, चिकपी, मुंगबीन, उडीद यांचे पेस्ट, मग ग्राउंडनट, कॅस्टर, सनफ्लावर, सॅपफ्लावर, मस्टर्ड, लिनसीड, सिसॅमम, सोयाबीन, निजर. त्यानंतर फायबर क्रॉप्समध्ये कॉटन, सनेम्प, शुगर क्रॉप्समध्ये शुगर केन, व्हेजिटेबल क्रॉप्समध्ये ब्रिंजल, ओक्रा, टोमॅटो, चिली. आता ओल्ड सिलेबसला जे कोर्स होते त्यात 4थ्या सेमला जो एंटोचा कोर्स होता त्या कोर्समध्ये तुम्हाला हॉर्टिकल्चरचे जे क्रॉप्स आहेत त्यांच्या पेस्टबद्दल होतं आणि 5th सेमला जो कोर्स होता त्यात तुम्हाला फील्ड क्रॉप जे होते त्या पेस्टबद्दल होतं. पण आता तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी मिक्स करून एक कोर्समध्ये दिलेल्या आहेत, कारण ओल्ड सिलेबसला जो कोर्स होता तो 1+1चा होता. आता तुम्हाला जो कोर्स आहे तो 2+1चा आहे, तर त्यात तुम्हाला एकच कोर्समध्ये सर्व पेस्टबद्दल शिकायचं आहे. तर हे तुम्हाला थोडं अवघड जाईल, पण करावंच लागेल. आत्तापर्यंत तुम्हाला इझी सब्जेक्ट्स होते, आता थोडे अवघड सब्जेक्ट्स एकत्र तुम्हाला आलेले आहेत. तर तुम्ही ओल्ड सिलेबसचे जे कोर्स होते 4th सेमचा एंटो आणि 5th सेमचा एंटो त्याच्या नोट्स रेफर करू शकता या कोर्सच्या अभ्यासासाठी. ते पेस्ट तेच आहेत,
पेस्ट काही चेंज होत नाही. जस्ट काही न्यू पेस्ट जर आले असतील एवढ्या काही मागच्या वर्षात तर ते ॲडिशन आले असतील तुमच्या सिलेबसमध्ये. बाकी जे मेजर पेस्ट होते ते तेच आहेत, जास्त काही चेंज नाही झालेले. तर त्या ओल्ड सिलेबसचे जे दोन्ही कोर्सेस होते त्याच्या नोट्स तुम्ही यासाठी रेफर करू शकता. तर मित्रांनो, आता पेस्टबद्दल शिकल्यानंतर तुम्हाला या कोर्समध्ये मॅनेजमेंट ऑफ नॉन इन्सेक्ट पेस्ट म्हणजे जसं स्नेल, स्लजेस हे नॉन इन्सेक्ट आहेत, पण हे सुद्धा पेस्ट आहेत. तर यांचं मॅनेजमेंट कसं करायचं याबद्दलसुद्धा एक लेक्चर आहेत. त्यानंतर स्टोर्ड ग्रेन जे असतं, आता कोर्स टायटलमध्येच होतं तुमचं स्टोर्ड ग्रेन पेस्ट. तर आता आपण जे ग्रेन्स स्टोअर करतो त्यात जे पेस्ट असतात त्याबद्दलसुद्धा तुम्हाला शिकण्यात मिळेल या कोर्समध्ये. आणि मग IPM इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याबद्दल तुम्हाला यात शिकण्यात मिळेल. आणि शेवटचं जे लेक्चर आहे त्यात तुम्हाला इन्सेक्टिसाईडबद्दल शिकण्यात मिळेल, त्याची टॉक्सिसिटी ते जे तुम्ही सेकंड सेमला शिकले होते एंटोच्या कोर्समध्ये त्याच गोष्टी आहेत. अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला एंटोच्या कोर्समध्ये शिकण्यात मिळतील. आता AHDSचा एक कोर्स आहे शेवटचा तुमचा थेअरीचा कोर्स, यानंतर एज्युकेशनल टूर आणि ते आहेत. त्यानंतर असा जो कोर्स आहे तो लाईव्हस्टॉक ब्रीडिंग अँड न्यूट्रिशन असा हा जो कोर्स होता ओल्ड सिलेबसला 4th सेमला होता. आणि त्यात ज्या गोष्टी आहेत जवळजवळ त्याच गोष्टी तुम्हाला या सिलेबसच्या कोर्समध्ये आलेल्या आहेत. यात तुम्हाला ओरिजिन, हिस्ट्री अँड कन्सेप्ट ऑफ लाईव्हस्टॉक ब्रीडिंग, त्यानंतर फंक्शन अँड रोल ऑफ ॲनिमल जेनेटिक्स, मग सेल डिव्हिजन या जेनेटिक्स डिपार्टमेंटचा जो पार्ट होता मायटोसिस, मिओसिस त्या गोष्टी आहेत. मग हार्डी-वेनबर्ग लॉ या गोष्टी. त्यानंतर तुम्हाला ब्रीडिंगच्या सिस्टीम, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ऑफ ॲनिमल ब्रीडिंग या गोष्टी आहेत. मग IVF आणि ETT हा जो पार्ट आहे हा एक न्यू ॲडिशन आलेला आहे तुमच्या सिलेबसमध्ये. ओल्ड सिलेबसला हा पार्ट नव्हता. त्यानंतर मग तुम्हाला न्यूट्रिशनचा जो पार्ट आहे, आता या सिलेबसचे 2 पार्ट्स आहेत, लाईव्हस्टॉक ब्रीडिंग आणि दुसरा पार्ट आहे न्यूट्रिशन. तर लाईव्हस्टॉक ब्रीडिंगनंतर जो न्यूट्रिशनचा पार्ट आहे तो 9 नंबर लेक्चरपासून स्टार्ट होतो. त्यात आहे तुमची फीड अँड प्रोडक्ट्सचं क्लासिफिकेशन. यात तुम्हाला रफेजेस आणि कॉन्सन्ट्रेट्सबद्दल शिकण्यात मिळेल. मग ॲनिमलची डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी वर्क करते. मोस्टली यात तुम्हाला कॅटलचीच विचारले जाईल, कारण मोस्टली यात आपण कॅटलच्याच न्यूट्रिशनबद्दल बघणार आहोत. मग फीड सप्लिमेंट, फीड ॲडिटिव्ह, फीड स्टँडर्ड. त्यानंतर हायड्रोपॉनिक हा एक न्यू पार्ट ॲड झालेला आहे तुमच्या सिलेबसमध्ये. ओल्ड सिलेबसला हा पार्ट नव्हता. त्यानंतर आहे रिसेंट ॲडव्हान्स न्यूट्रिशन इन ॲनिमल टेक्निक्स, हा सुद्धा एक न्यू पार्ट ॲड झालेला आहे. म्हणजेच नवीन गोष्टी आहे, न्यू टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आहे. आता ओल्ड सिलेबस जो होता तो आउटडेटेड होता. आता हा जो तुमचा सिलेबस आहे हा अपडेटेड सिलेबस आहे. म्हणून यात तुम्हाला सध्या ज्या गोष्टी होत आहेत त्याच गोष्टी तुम्हाला शिकण्यात मिळतील. म्हणजे तुम्हाला यात फायदा आहे. आउटडेटेड गोष्टी शिकण्यापेक्षा तुम्हाला एक नवीन काहीतरी शिकण्यात मिळेल आताच्या कोर्सेसमध्ये. तर हा सुद्धा एक इझी कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला या कोर्सची जी ओल्ड सिलेबसची सिलेबस कॉपी ती स्क्रीनवर दाखवतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून कम्पेअर करू शकता. आता यानंतर तुम्हाला एज्युकेशनल टूरचा कोर्स आहे, ऑनलाईन कोर्स पण आहे. आता पण ऑनलाईन कोर्स तुम्हाला आत्तापर्यंत झालेले आहे तसंच तुम्हाला ऑनलाईन कोर्स आहे. आणि एक एज्युकेशनल टूरचा कोर्स आहे तो नॉन ग्रेडियल आहे. तर यात तुम्हाला एज्युकेशनल टूरवर जावं लागेल एखाद्या ॲग्रिकल्चरच्या इन्स्टिट्यूटला किंवा ॲग्रिकल्चरच्या इंडस्ट्रीला. तर विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल टूर जो आहे तो सर्वांचाच फेवरेट सब्जेक्ट असतो जर पैसे असले तर. आणि या कोर्समध्ये तुम्हाला खूपच मजा करायला मिळते. तर पूर्ण बॅच एकत्र असते, वेगवेगळ्या ठिकाणी आपण फिरतो, मेमरीज क्रिएट होतात डिग्रीमध्ये. याच गोष्टी ज्या असतात त्या शेवटी आपल्या आठवणी असतात डिग्रीनंतर.